श्री स्वामी समर्थ सर्वांना। 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, छान लाल खरपूस भाजायचे आहेत। आज मी बनवणार आहे गूळ शेंगदाण्याचे लाडू। पण फक्त गूळ शेंगदाण्याचेच नाही तर यामध्ये बरेचसे पदार्थ मी टाकून लाडू बनवणार आहे। एकदम पौष्टिक, स्त्रियांच्या प्रत्येक आजारावर रामबाण लाडू आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर गूळ पण इकडे छान फोडून ठेवलेला आहे। आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी जवस भाजून घ्यायचे आहे। जवस जोपर्यंत फुगत नाही, तडतड वाजत नाही, तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ पण छान असे भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत तडतड उडत नाही तोपर्यंत भाजायचे आहेत। इकडं टरबुजाचं बी आणि भोपळ्याचं बी हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही। काजू आणि बदाम घेतलेले आहेत 1 वाटी, तर ते पण छान भाजायचे नाहीत, ते मिक्सरला काढून घ्यायचे आहेत, कच्चेच काढायचे आहेत। तुम्हाला भाजायचं असेल तर थोडं थोडं तूप टाकून भाजू पण शकता। यामध्ये मखाने आणि सब्जा बी असतं ना, म्हणजे चिया सीड्स, ते टाकायचं विसरलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा टाका। म्हणजे स्त्रियांचे बरेच केस गळतात, गुडघे दुखतात, बरेचसे आजार असतात स्त्रियांना, वजन वाढणे, हे सगळे आजारावर रामबाण लाडू आहे। आता जे काही बारीक सारीक वस्तू भाजून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मिक्सरला काढायच्या आहेत। आपल्याला जवस जे आहे ना सेपरेट काढायचं आहे। जवस थोडंसं मिक्सरला निघत आहे, त्यामुळं सेपरेट काढून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये ठेवलेले आहे। जवस काढताना त्यामध्ये 2-3 वेलचीसुद्धा टाकलेली आहे। वेलची पावडर असेल तर ते सुद्धा टाकू शकता। ते सगळं काढून झाल्याच्या नंतर शेंगदाणे पण थंड झालेले आहेत। साल जे टर्पल असतात ना ते काढायचे नाही, त्यासोबतच शेंगदाणे पण काढून घेतलेले आहेत। आता सगळं पावडर एकत्र मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मेन जे राहिलेलं आहे ते टाकायचं आहे, म्हणजेच गूळ। आता गूळ टाकून थोडं थोडं पावडर सगळं काढून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पण सगळ्या पावडरमध्ये मिक्स होतो। आणि गोडाला तुम्हाला गूळच वापरायचा आहे, साखर वगैरे काहीच नाही। त्यामुळेच हे लाडू पौष्टिक आहेत आणि प्रत्येक आजारावर रामबाण लाडू आहे। आता 1 डब्बा फुटाणे घेतलेले आहेत, म्हणजे भाजलेले चणे जे असतात ना ते घेतलेले आहेत। त्याचे सगळे टर्पल काढून घ्यायचे आहेत, ते सुद्धा मिक्सरला काढायचे आहेत। हे भाजलेले चणे असतात ना आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, त्यामुळे हे रोज मूठभर जरी खाल्ले ना आपले गुडघे दुखत नाहीत, केस गळत नाही, पोटाचे जे काही आजार आहेत ते कमी होतात। भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जातं। त्यानंतर ते चण्याचं पीठ जे आहे ना थोडंसं तूप टाकून भाजून घेतलेलं आहे आणि गूळ मिक्स केलेल्या पावडरमध्ये टाकलेलं आहे। ते आता सगळं हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत आणि लाडू बांधून घ्यायचे आहे। आपल्याला जसा लाडू पाहिजे आहे तसा छोटा छोटा लाडू बांधून घ्यायचा आहे। यामध्ये चिया सीडसुद्धा टाका, खूप आपल्या शरीरासाठी एक तर थंडावा पण देतो, केस गळती, गुडघे दुखणे, बरेचसे आजार, शरीर वाढणं, बरेचसे आजार, रक्त कमी, त्यासाठी बऱ्याचशा आजारावर रामबाण इलाज आहे हे लाडू। नक्की करून बघा। असं नाही की हे लाडू तुम्ही उन्हाळ्यातच खा, उन्हाळ्यात खा, हिवाळ्यात खा, पावसाळ्यात खा, 12 महिने लाडू खा आणि एकदम निरोगी राहा। कशी वाटली ही लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर लाडू तयार झालेले आहेत, पातेल्यात काढून घेते। मी एक सबस्क्राईब म्हणलेलं आहे, सॉरी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। फेसबुक पेजला पण फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। एकदा हे पौष्टिक लाडू नक्की करून बघा। चला तर भेटूया पुन्हा अशा छान आणि सिंपल रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।